सारसनगर येथील विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठाननं टाळ मृदुंगाच्या गजरात केलं गणेश विसर्जन। 10 दिवस भक्तिभाव, उत्साह आणि सामूहिक एकतेने साजरा झालेला गणेशोत्सव ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणूक टाळून गणरायाला पारंपरिक टाळ मृदुंगाबरोबर गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करीत पारंपरिक वेशभूषेत मिरवणूक काढून गणेश विसर्जन करण्यात आलं। अहिल्यानगर शहरातील अवसरकरमाळा, नानाजीनगर, सारसनगर येथील विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठान या मंडळानं गणेश विसर्जन मिरवणूक गणरायाला पारंपरिक टाळ मृदुंग भजनाच्या गजरात निरोप देत साजरी केली। अनेक ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल ताशे, डीजे आणि बँजोचा दणदणाट करण्यात येतो। याशिवाय गुलाल उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते। अशा मिरवणुकांमुळे परिसरात ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याचं दरवर्षीच्या आकडेवारीतून समोर येतं। परंतु सारसनगर येथील विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठान मंडळाकडून आदर्शवत अशा पारंपरिक वेशभूषेत गणपती विसर्जन मिरवणूक काढली व समाजापुढे एक अनोखा संदेश दिलाय। या मिरवणुकीमध्ये महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन गणपतीचे 10 दिवस फक्त आणि फक्त टाळ मृदुंगाच्या गजरातच अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय। या अशा अनोख्या गणपती विसर्जन मिरवणुकीचं परिसरातील नागरिकांनी तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागनगरे, संजय चोपडा आदींनी स्वागत करून कौतुक केलं व अशाच प्रकारचा गणपती उत्सव सर्वांनी केला तर हा एक समाजापुढे आदर्शच असेल असेही यावेळी सांगण्यात आलं। यावेळी विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, योगेश चौरे, मनोज चौरे, तेजस नवसुपे, सार्थक तळेकर, सचिन पवार, शुभम भोसले, किशोर केकांत, सचिन जाधव, प्रवीण जाधव, दिलीप चौरे, पोपट नवसुपे, अशोक पवार, गणेश काळे, प्रणव काळे, कृष्णा काळे तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या आयोजिका अनिता पवार, उर्मिला काटेकर, रत्नप्रभा घोलप, जयश्री गव्हाणे, शोभा कळमकर, जयश्री उंडे, लता राऊत, रुक्मिणी नवसुपे, सोनाली काळे,
सुरेखा चौरे, पुष्पलता गव्हाणे, सरला मुंदडा, चित्रा भोसले, मंगल कराळे, शुभांगी दानी, उषा शेळके, गया घोलप, कमलताई उकरडे आदी नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.